मनपूर्वक नमस्कार. हासत नाचत ये गणराया, मन अमुचे हे तृप्त कराया. सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत. दुष्ट रावणाने पतिव्रता सीतेला बळेच पळवून नेले. तिला पळवून नेत असता सीतेचा आक्रोश ऐकून वाटेत पक्षीश्रेष्ठ जटायू पतिव्रता सीतेच्या मदतीसाठी धावून आला. जटायू महान शक्तिशाली होता. त्याने बलाढ्य अशा रावणावर चाल केली. रावणाचे कवच मुकुट तोडले, त्याचा सारथी खाली पाडला. सीतेला अलगद सांभाळत रावणाच्या रथाचा आस मोडला. रथाची दोन्ही चाके तोडली. अशा प्रकारे आपल्या पराक्रमाची शर्थ करून जटायूने घोर युद्ध केले. तेव्हा तो महान योद्धा रावण दात ओठ खात जटायूवर चालून आला आणि त्याने जटायूचे शक्तिस्त्र असणारे पंख तलवारीने छेदले. सीता शोधार्थ येणाऱ्या राम लक्ष्मणांनी या जखमी पक्षीश्रेष्ठाला पाहिले. तेव्हा मरता मरता जटायू रामांना म्हणाला, तो गगन पथाने गेला, लाडकी तुझी समराज्ञी, आग्रस्त होती जाता, अडविता खलासी पडलो, पडविली रावणी सीता. असे निश्चित सांगून पक्षीराज जटायूने देह ठेवला. प्रभू रामचंद्रांनी जटायूच्या मृतदेहाचे योग्य प्रकारे दहन केले आणि लक्ष्मणासमवेत दक्षिणेकडे सीता शोधार्थ निघाले. धन्य तो जटायू आणि धन्य त्याची राम भक्ती. लाल चढ़ायो अच्छा कर मुख को